नमस्कार मित्रांनो, आम्ही कसमादे पट्ट्याहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय भाऊ शरद शिलावट आम्ही आपल्या शेतकरी नेते जे शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले होते मान्य श्री मंगेदादा साबळे गेवराई पागरा तालुका फुलंब्री या गावचे सरपंच मंगे संजय साबळे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही मालेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कसमादे मालेगाव स्वाभिमानी शेतकरी संघटना धुळे मालेगाव या तमाम शेतकरी बांधवांकडून जे पाठिंबा देण्यासाठी आपण इकडे आलो होतो आम्ही. तर मित्रांनो, आज मंगेदादा साबळे यांनी सगळ्या शेतकरी बांधवांच्या समोर या जागेवरती मंत्री महोदय यांच्या आदेशात काही आपल्या शेतकऱ्यांच्या अटी शर्ती होत्या, त्या अटी शर्ती मंजूर करून त्यांनी आज या जागेवरती मंगेशदादा यांचा आजचा 8वा दिवस बिना अन्न पाणी ग्रहण केलेला आजचा 8वा दिवस मंगेशदादांचे काही अटी शर्ती होत्या, त्या अटी शर्ती त्यांनी मान्य केल्या सरकारने. आणि ते आता जे मंत्री आले, नाव काय अतुल सावे हे आले होते आणि त्यांच्या हातचे मंगेशदादांनी आता उपोषण सोडलं आहे, पाणी घेतलं आहे. जे अन्न त्याग केलं होतं, जे पाणी त्याग केलं होतं, मित्रांनो असा शेतकरी योद्धा जर आपल्या गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जर असला आणि असा संघर्ष जर केला, मागे दादा आहे असा जर संघर्ष केला तर मित्रांनो शेतकऱ्याला कधी अपयश येणार नाही, शेतकरी कधी निराश राहणार नाही. आणि ज्या जागेवरती शेतकरीवर अत्याचार होईल त्या जागेवरती मंगेशदादा सारखा जर कधी एक योद्धा उभा राहील तर शेतकरी जीवनात कधीच अपयश ठरणार नाही. मित्रांनो, ज्याप्रमाणे मंगेशदादांनी साथ दिली सर्व शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी असेल किंवा नुकसान भरपाई असेल, या सगळ्या बाबी धरून जे उपोषण मांडलं होतं त्यामध्ये आम्ही आपले पूर्ण कसमादे पट्टा, मालेगाव परिसर, नाशिक परिसर, धुळे परिसर मंगेशदादांच्या पाठीशी राहूत. आणि यापुढे जर कुठे उपोषण मांडलं किंवा आंदोलन केलं तर आपण पूर्ण कसमादे पट्टा दादांच्या मागे उभे राहून, खांद्याला खांद लावून, उपस्थिती राहून आंदोलनाला भर देऊ. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. मंगेशदादा आगे बढ़ो, मंगेशदादा आगे बढ़ो. अरे शेतकरीचा नेता कसा पाहिजे, अरे शेतकरीचा नेता कसा पाहिजे, मंगेशदादा सारखा पाहिजे. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमान.